शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता, तू केवळ माता जनिता, सर्वथा तू हित करता. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. जीवन साधना या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. हा असाच वागला, तो तसाच वागला, या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढं कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठं चुकलो याचा अभ्यास करा. इतरांच्या चुका लक्षात न घेता त्या तिथंच सोडून द्या. पण तुम्ही मात्र तुमच्या आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात करा. बघा, या दुनियेमध्ये असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात अडचणी नाहीत, दुःख नाहीत. ह्या सृष्टीची रचना ज्यानं केली त्याला देखील ह्या सगळ्यातनं जावं लागलंय. मग आपण तर सामान्य माणसं आहोत. सर्व गोष्टी आपल्याच मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच आपल्या सर्व दुःखाला कारण ठरतो. कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं. आपण फक्त मानसिकरित्या आजारी पडतो. मिळतं तेच जे आपण आपल्या कर्मानं पेरलेलं असतं. आपल्याशी कोण कसंही वागू दे, आपण मात्र सगळ्यांशी चांगलं वागायला पाहिजे. इतकं चांगलं की विश्वासघात करणारा सुद्धा पुन्हा तुमच्या जवळ येण्यासाठी तडपडला पाहिजे. एक गोष्ट मला इथं सांगायची आहे. आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा तुमच्या आयुष्यात संघर्ष करण्याची वेळ येते. आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी तुम्ही घाबरून जाऊ नका. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा की तुम्ही जिवंत आहात, म्हणजेच खूप काही शिल्लक आहे. आणि जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही नापास होत नाहीत. आयुष्याच्या परीक्षेत ती पास होतात. कारण जगणं हे कधीही सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं चाललेलं आहे असं आपल्याला प्रत्येक वेळेला वाटतं. सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत ठरवतो, आणि दुःखी तो आहे जो आपली प्रत्येक वेळेला इतर माणसांशी तुलना करतो. आपल्या किमतीचा आणि आपल्यात जी हिंमत आहे, आपण जे काही करतोय त्याचा अंदाज कधीही कुणालाही सापडू देऊ नका. तुम्ही आता पुढं काय प्लॅनिंग करताय ते कुणालाही कळू देऊ नका. कारण तुमच्यावर जळणारा किंवा तुमच्याशी न बोलणारा देखील किंवा हितशत्रू देखील तुमच्यातल्या ह्या गोष्टी शोधतच असतो. तुमची किती पात्रता आहे, तुमची किती योग्यता आहे, त्या योग्यतेनुसार तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्हाला नोकरी मिळाली तरी तीच पात्रता दुसऱ्या व्यक्तीकडं असूनसुद्धा त्यांना अजूनही नोकरी नसते. म्हणून आपण जी नोकरी करतोय, जे काम करतोय त्या नोकरीचा कधीही अहंकार बाळगू नका. कृतज्ञ राहा, नॉर्मल राहा. तुम्ही देवाजवळ जे प्रार्थना करता, तुम्ही देवाजवळ जे मागता आणि देव तुम्हाला त्वरित देतो. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा की इतर लोक ज्या वेळेला तशीच गोष्ट मागतात पण त्यांच्यापर्यंत ते काही पोहोचत नाही. म्हणून इथं देखील तुम्ही देवाचं सदैव आभार माना. तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता तोच रस्ता आहे जिथं कधीतरी कोणीतरी अपघातात प्राण गमावलेला असतो आणि त्यांचं मौल्यवान जीवन संपलेलं असतं. त्यामुळं आपल्याला आपली कुळदेवता, आपली ग्रामदेवता आणि आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादानं आपल्याला सुखरूपपणे हा आयुष्याचा रस्ता पार करायला मिळतोय. यासाठी सुद्धा त्यांचा सदैव आभार माना. ज्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही नतमस्तक होता, ज्या मंदिरात जाऊन तुम्ही देवाचा आशीर्वाद घेता, त्याच मंदिरात इतर अनेक लोक येतात, दर्शन घेतात
पूजा करतात, पण प्रत्येकाचंच मागणं तिथं मान्य होत नाही. प्रत्येकालाच मानसिक शांती मिळत नाही, आर्थिक शांती मिळत नाही. तुम्हाला ती मिळते, काही प्रमाणात का होईना, पण ती मिळते. यासाठी त्या देवांचं सुद्धा सदैव आभार माना. आपल्या कुटुंबातलं किंवा आपल्या नात्यातलं ज्या वेळेला हॉस्पिटलमधून बरं होऊन परत येतं, एक विचार करा, तिथं तुमच्या जवळची व्यक्ती बरी होऊन परत आली, पण कित्येक लोकांनी त्या खाटेवर सुद्धा अखेरचा श्वास घेतलेला असतो. त्यामुळं ह्या गोष्टी जरा लक्षात ठेवा. सगळं काही जे आपल्याला मिळतं ते आपण जसं वागलोय, जसं आपलं कर्म आहे त्यानुसारच आपल्याला मिळत असतं. आणि आपल्या कर्मामुळं आणि आपल्या चांगल्या कर्मामुळंच तो ईश्वर आपल्या प्रत्येक गोष्टी ऐकत असतो आणि आपल्या शब्दाला धावून येत असतो. म्हणून त्या कुळदेवतेला, त्या ग्रामदेवतेला आणि आपल्या आईवडिलांना कधीही विसरून जाऊ नका, कारण तेच तुम्हाला सगळं काही देणार आहेत. ते सावकार आहेत. तुम्ही जेव्हा जेव्हा चांगलं वागता तेव्हा ते त्या चांगल्या वागण्याचा, चांगल्या कर्माचा मोबदला देणारच आहेत. पश्चाताप भूतकाळ कधीही बदलू शकत नाही आणि काळजी करणं कधीही भविष्याला नवीन आकार देऊ शकत नाही. म्हणून आता जे तुमच्या आयुष्यात वर्तमानात चाललंय त्याचा आनंद घ्या. कुठलाही अहंकार न बाळगता त्याचा आनंद घेणं हेच आयुष्याचं खरं सुख आहे. मी कोणाचं वाईट केलं नाही, मग हा माझं का वाईट करतोय, म्हणून त्याचं पण वाईट होऊ दे, असं विचार करणं देखील वाईट कर्म किंवा पाप केल्याप्रमाणे आहे. आणि त्याच्यामुळं तुमच्याकडे कितीही ज्ञान असू दे, तुम्ही कितीही चांगले का असेना, पण तुमचं ज्ञान आणि तुमचं जे याच्या अगोदर केलेलं पुण्य आहे, जे कमावलेलं पुण्य आहे, संचित आहे, ते एका क्षणात निघून जातं. म्हणून इतरांबद्दल कधीही वाईट विचार करू नका, कारण त्यानं काहीही सिद्ध होत नाही किंवा त्याने काहीही वाईट होत नाही, पण आपलं पुण्य मात्र कमी होतं. तुमचं वय जे काही असेल, तुमच्याकडे बक्कळ पैसा असेल, पण त्याचा गर्व कधीही करू नका. तुम्ही शरीराने जरी चांगले असाल, गोरेपान असाल, धिप्पाड असाल, चांगले असाल, पण मग म्हणून सावळ्या व्यक्तीला किंवा दुर्बल व्यक्तीला किंवा एखाद्या अति लठ्ठ व्यक्तीला नावं ठेवू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात तेच असतं जे त्याच्या आयुष्यात असायला हवं. प्रत्येकाच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडायच्या आहेत त्या घडणार. त्यामुळं इतरांबद्दल कधीही वाईट विचार करायचा नसतो. प्रत्येकाचाच कठीण काळ येतो आणि त्या कठीण काळातनं संघर्ष केल्यानंतर त्याचा विकास होतो आणि त्याचा चांगले दिवस सुद्धा येतात. त्यामुळं आपण नक्कीच पूर्वजन्मात किंवा अगोदर कष्ट करून ह्या सगळ्यातनं बाहेर येऊन आता सुखी आयुष्य जगतोय, सुखी जीवन जगतोय. म्हणून त्या परमेश्वराचं कायम तुम्ही आभार मानत राहा. जगणं हे आपल्या आईवडिलांच्या स्वाभिमानासाठी असावं आणि वडिलांनी जे कर्तव्य केलं, त्यांनी जसं आपल्याला सांभाळलं, त्यांचं कर्तव्य लक्षात घेऊनच, त्यांचा मान ठेवूनच त्यांच्या शब्दाच्या बाहेर कधी जाता कामा नये. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगलं वागा, कारण ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नाही, तुम्ही चांगले आहात म्हणून. मग ह्या सगळ्या गोष्टी विचार करून जर तुम्ही आजपासून तुमच्या आयुष्यात मार्गाला वाटचाल करायला सुरुवात केलीत, तर तुमचा मानसिक त्रास किती कमी होतोय आणि तुमच्या आत्ताच्या परिस्थितीत आणि ह्या नंतरच्या परिस्थितीत काय बदल घडतोय, तो मला आनंदानं कमेंटच्या माध्यमातून सांगा. पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन तुमच्यासमोर प्रगट होईल. आता आज्ञा द्या. इति श्री गुरुदत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.